आपल्या समाजाकडून हा जात सहन करत, कल्याण बुद्धीनी पण व्यवहार शिकवणारे घरचे लोक सुद्धा विरोध करत असूनही त्यांनी आपला हा बाणा सोडला नाही. त्यांना या गोष्टींचा मोह नव्हता. आणि ही सगळी उपेक्षा वगैरे पाहताना त्यांच्या मनात आलं की जे सत्य आहे ते मला शोधलं पाहिजे. ते शाश्वत सुखाचं निधान आहे असं म्हणतात, ते काय आहे, तसं खरंच ते आहे का? सांगोवांगी जाणार नाही मी, प्रत्यक्ष प्रतीती पाहीन. आणि ती त्यांनी पाहिली, रामानंदाच्या संगतीत ती प्राप्त करून घेतली आणि त्यांना ज्ञान झालं सत्य हाच ईश्वर आहे. ते सत्य असं सांगतं की मी सर्वभूती आहे आणि त्याच्यामुळे रूप नाम काही असलं तरी योग्यता एक आहे, मान सन्मान एक आहे, आपलेपणा सर्वांविषयी आहे, कोणीही उच्च नीच नाही. शास्त्रांचा आधार घेऊन पंडित लोक जे सांगत असतात ते खोटं आहे. जाती जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमध्ये उच्च नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ट झालो आहोत. हा भ्रम दूर करायचा आहे. आपलं ज्ञान आहे, आपली परंपरा आहे, ते हे सांगत नाही, हे सांगितलं पाहिजे समाजाला. ती परंपरा काय सांगते? ती परंपरा म्हणते सत्य आणि धर्म, तिसरं कर्म हे सोडू नका. कल मुंबई में डॉक्टर मोहन जी भागवत परम पूजनीय सरसंघचालक संत रोहिदास जयंती के कार्यक्रम में बात कर रहे थे. उन्होंने अपने वक्तव्य में पंडित शब्द का उपयोग किया. पंडित का अर्थ अर्थात मराठी में वो बोल रहे थे, पंडित का अर्थ विद्वान अर्थात कुछ विद्वान ऐसा होता है. उन्होंने जो वाक्य कहा उसको भी मैं स्पष्ट रूप से यहाँ बता देता हूँ. उन्होंने कहा कि उन्होंने सत्य की, संतों की जो सत्य अनुभूति है उसके आधार पर उन्होंने कहा कि सत्य यही है कि मैं सब प्राणियों में हूं, यानी अर्थात ईश्वर. इसलिए रूप नाम कुछ भी हो लेकिन योग्यता एक है, मान सम्मान एक है और सबके बारे में अपनापन है, कोई भी ऊंचा नीचा नहीं है. शास्त्रों का आधार लेकर पंडित अर्थात विद्वान लोग जो जाति आधारित जो बात करते हैं उच्च नीच की, वो झूठ है. ये एग्जैक्ट स्टेटमेंट था डॉक्टर मोहन जी का. तो मुझे लगता है कि उसको उचित अर्थों में लिया जाए.